नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत शिवसेनेचे शिंदे गटाचे लातूर जिल्हा प्रमुख श्री सचिन दाने आहेत। श्री दाने हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्याचा त्यांचा मानस आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सर, आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे, या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमका आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या नेमके पक्षाची नेमकी काय रणनीती आहे, किंवा नेमकं किती जागी आपण लढणार किंवा महायुतीकडे किती जागा मागणार, त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल? नेमकं लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या समान जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 2 हक्काच्या जागा मिळतात। त्यानुसार आम्ही लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा या दोन्ही ठिकाणी शिवसेना आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार आहे। सर, आपलं जे काही शिक्षण आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? माझं 10वी 12वी ग्रॅज्युएशन लातूरलाच झालं। मी 10वी पर्यंत वाल इंग्लिश स्कूल, नंतर दयानंद कॉलेज आणि माझं बी मेकॅनिकल इथं मी 2004 ला पास आउट आहे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजचा। त्याच्यानंतर मला चांगल्या बऱ्याच MNC कंपनीज मध्ये काम करायची संधी मिळाली। त्याच्यामध्ये US, UK, युरोप मधल्या सुद्धा कंपनीज मध्ये मी काम केलं। 10 वर्ष चांगली सेवा देण्याचा एक संधी मिळाली आणि लातूरचं सुद्धा नाव फोर्ड कंपनीमध्ये जे आता 2 गाड्या आहेत, इंडेव्हर, फिएस्टा, त्याच्या डिझायनिंग टीम मध्ये सुद्धा मी होतो। तर एक चांगली संधी मला ती मिळाली। चांगल्या लोकांसोबत काम करता आलं आणि लातूरचं नाव तिथं सुद्धा गाजवलं। त्याच्यानंतर मी चेन्नईला फोर्ड कंपनीमध्ये काम करत असताना तिथे नॅशनल रेसिंग चॅम्पियन राहिलो 2007 चा। तिथे मला TVS यामा होंडा कंपनीने स्पॉन्सरशिप दिली। एका शेतकऱ्याच्या मुलाला आणि लातूरच्या आपल्या याला चांगलं खूप काही करता आलं। एवढं चांगलं जॉब असताना आपण राजकारणाकडे कसं आकर्षित झालात? इथले मी मूळ शेती परिवारातला आहे आणि जरी शिकलो असलो तरी माझ्या आजूबाजूचं वातावरण सर्व, इथं काम करायची खूप पोकळी होती, आवड होती आणि सामाजिक ह्याच्यातून राजकारण म्हणून नव्हतं चालू केलं, पण कधी काळी आमच्या घरचे ग्रामपंचायतच्या ह्याच्यामुळे असायचे राजकारण, समाजकारण आहे, कुस्ती स्पर्धा आहे, 2015-16चा दुष्काळ आहे, त्यावेळेस आम्हाला सामुदायिक विवाह सोहळे घ्यावे लागले, नदी खोलीकरण करावं लागलं। मग हे लोक जुडते गए कारवा बनता गया म्हणल्यासारखं चांगलं जमत आणि राजकारणात नंतर यावं लागलं, कारण की सामाजिक कामाला कुठेतरी स्टॉप असायचा, काम होत नव्हती। कोविड मधले अनेक आमचे अनुभव खराब होते, मग तिथं निर्णय घेतला की आपण नाही आता राजकारणामध्ये उतरायचं। त्या मतदारसंघावरती देशमुख बंधूंचं फार मोठं वर्चस्व राहिलेलं आहे आणि असं असताना देखील हे जे काही 2 मतदारसंघ महायुतीमध्ये आपल्या वाटेला मागणे म्हणजे फार मोठी राजकीय जोखीम आहे, असं आपल्याला वाटत नाही का? लातूर ग्रामीण मतदारसंघापूर्वीचा रेणापूर विधानसभा मतदारसंघ, त्याच्यानंतर नाव चेंज झालं। हा मतदारसंघ गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांचा आणि अनेक चळवळीचा मतदारसंघ राहिलेला आहे। आता जरी तुम्ही बघितलं, अनेक आरक्षणाचे आंदोलन चळवळी असतील या लातूर ग्रामीण विधानसभेतच झालेले आहेत। त्यामुळे हा रेणापूर विधानसभा मतदारसंघ जर आपण मार्जिन जर बघितले काँग्रेसच्या, तर एक 10-1 हजार नेहमी, आणि गेल्या वेळेस थोडस एक सेटलमेंटचं राजकारण झालं, त्यामुळे नोटाला जास्त मतदान आहे त्याच्यामध्ये। तर चांगला जर स्थानिक भूमिपुत्र जर तिथं उमेदवार असेल तर त्यात काहीच जोखीम नाही, उलट ते काँग्रेस पक्षाला जोखमीचं राहील। सर, आता तुम्ही म्हणलात की राजकीय सेटलमेंट झाली होती। राजकीय वर्तुळामध्ये अशी सर चर्चा आहे की लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे जे काही 2 मतदारसंघ आहेत, या 2 मतदारसंघामध्ये आपण बघितलं विद्यमान आमदार काँग्रेसचे धीरज देशमुख आहेत आणि त्याचबरोबर अमित देशमुख आहेत आणि हे लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे सुपुत्र आहेत। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून की शिवसेनेशी राजकीय सेटलमेंट केली जाते असं राजकीय विश्लेषकांमधून बोललं जातं। मग यामध्ये कितपत तथ्य आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? नाही, गेल्या वेळेस जर बघितलं ते सेटलमेंट होतं, लहान मुलाला सुद्धा माहिती आहे, कारण तो उमेदवार मतदारसंघात फिरकलाच नाही जाहीर, आणि तो काही शिवसैनिक नव्हता। त्यामुळे आणि यावेळेस शिवसेनेची कमान लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातात, त्याच्यामुळे इथे सेटलमेंट वगैरे काही होणार नाही, जे काय असेल ते बेधडक आणि समोरासमोर होईल। म्हणजे आगामी जे काही विधानसभा निवडणूक आहे त्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मागच्या प्रमाणे राजकीय सेटलमेंट होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं? नक्कीच, कारण की आमचं शिंदे साहेबांचं कामच तसं आहे, बेधडक, आणि त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक तेवढ्याच जोमानं तेवढ्याच ताकदीनं उमेदवारी मागतोय आणि कोणाला जरी दिली तरी ते शिवसैनिक निवडून आणतात। सर, जवळपास मागील 12 वर्षापासून आपण शिवसेनेमध्ये सक्रिय आहात, जवळपास 12 वर्षापासून आपण शिवसेनेमध्ये सक्रिय आहात आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आपण
एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? का आपण एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना निवडली? मुळात 1985 पासून माझ्या गावचा इतिहास आहे शिवसेनेचा. आता जे आपण धर्मवीर पिक्चर बघतो, मोदा जोशी, वामनराव महाडिक, कंकाळ साहेब हे माझ्या गावात आलेले आहेत. त्यांनी शिवसेना शाखा स्थापन केली आहे. जिल्ह्यातली 3री शाखा ही माझ्या गावची शाखा आहे. आणि त्यावेळेस धर्मवीर आनंददिघे साहेबांच्या विचारांचा पगडा प्रभावित होऊन आमच्या भागामध्ये शिवसेना तिथं स्थापित झाली. तेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब आणि मी सुद्धा ज्यावेळेस शिवसेनेत आलो त्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातानेच प्रवेश झाला. त्यामुळे शाखा प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, तर एकच पक्षात आधीपासून काम केले आणि ते शिवसेनेत. आणि शिंदे साहेबांचा निर्णय आणि धडाडीचं काम जर आता बघितलं तर त्यांच्यासोबत काम करायला त्यांच्याकडून प्रभावित होऊन आम्ही लोकांना आवडतं आम्हाला. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही लातूर ग्रामीण जो काही मतदारसंघ आहे त्या लातूर ग्रामीण मतदारसंघातून आपण इच्छुक आहात अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. मग ही जी काही चर्चा आहे या चर्चेमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे, काय सांगा? तुम्ही इच्छुक आहात? नाही, इच्छुक नक्कीच आहे. त्याच्यामुळे इच्छुक आहे. सामान्य जनतेची, लोकांची ती मागणी आहे. कारण की लातूर ग्रामीणला आतापर्यंत या जिल्ह्याच्या सेटलमेंट राजकारणाचा बळी ठरवलं गेलेलं आहे. आणि ग्रामीण विधानसभेतली मतदारसंघातली लोक आता या प्रस्थापितांना कंटाळलेली आहेत. कारण की त्यांचं प्रस्थापितांचं राजकारण हे आमच्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, कष्टकऱ्याच्या मुळावर उठायला लागले. आणि आता ह्याच्यातून आम्हाला रस्ता काढण्यासाठी शिवसेना हाच पर्याय आणि तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे असं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं मत आहे. त्यामुळे नक्कीच इच्छुक म्हणून पक्षाकडे आम्ही ती अधिकृत मागणी सुद्धा केलेली आहे. क्रांती आंदोलन जे काही संघटना या संघटनेचे आपण पदाधिकारी राहिलेले आहात आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण फार मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केलं आहे. मग आपण जे काही केलं ते काही सामाजिक कार्य म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी म्हणा, आपण जे काही केलेलं काम आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नेमकं शेतकऱ्यासाठी मूळ आमचं काम शेतकऱ्यासाठी चालू आहे. ते अगोदर आम्ही रणझुंजार प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था होती. मग नदी खोलीकरण असेल, शेतकऱ्यांच्या, जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, ते आरोग्य शिबिर आहेत. आता आपण खरीप आणि रब्बीला ज्यावेळेस आता हे सोयाबीन काढणी होते त्याच्यानंतर आमचे आरोग्य शिबिर असतात, कारण की त्याच वेळेस गरज असते. तर शेतकऱ्यांसोबत, कष्टकऱ्यांसोबतच आम्ही पहिल्यापासून काम केलं. आणि रिसेंटली पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचं भरपूर मोठं काम या जिल्ह्यामध्ये केलं. गेली 3-4 वर्ष आम्ही पीक विमा कंपनी सोबत भांडलो. त्यावेळेस 2 वेळेस उपोषण करावं लागलं. एक वेळेस 7 दिवस केलं, दुसऱ्या दिवशी 8 दिवस करावं लागलं. पहिल्यांदा आम्हाला 214 कोटी रुपये आम्ही त्यातून मिळवले. नंतर परत अजून एकदा 34 कोटी आम्हाला त्यातून शेतकऱ्यांना मिळवता आले. पण काही शेतकरी तरी वंचित राहिले. परत दुष्काळाचा आता मागला जर बघितला, गेल्या वर्षी दुष्काळाचा होता. ऑगस्ट महिना हा पूर्णपणे निरंक गेला होता. एक थेंब सुद्धा पाण्याचा पडला नाही. रेणापूर तालुका गंभीर दुष्काळग्रस्त जाहीर करावं म्हणून आंदोलन केले. आणि नंतर आम्हाला दुष्काळी अनुदान मिळावं, त्याच्या सवलती मिळाव्यात. त्यामुळे आम्हाला 42 कोटी रुपये रेणापूर तालुक्याला दुष्काळी अनुदान. त्यावेळेस जागरण गोंधळ आंदोलन प्रचंड गाजलं. बैलगाडी मोर्चे असतील, हालगी मोर्चे असतील, असं कुठलंही आंदोलन नाही की जे की आम्ही केलं नाही शेतकऱ्यांसाठी. सर, राज्यासमोरील ज्वलंत अशा प्रकारचा प्रश्न जर म्हणलं तर आरक्षणाचा प्रश्न आहे. मग ते मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो किंवा आणखी जे काय आरक्षण असो. तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आपण आंदोलन केलं होतं असं आपल्या बाबतीमध्ये बोललं जातं. मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षणासाठी देखील आपण आंदोलन केलं होतं. तर नेमकं त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? ज्यावेळेस तिथं आंतरवाली सराटीत हल्ला झाला, रेणापूर तालुका थोडा चळवळीतला तालुका आहे आणि आम्हाला पार्श्वभूमी आंदोलनाची असल्यामुळे पहिलं आम्ही साखळी उपोषण तिथं चालू केलं रेणापूर तहसीलला. त्यामुळे ते जिल्ह्यातलं पहिलं होतं, ते आम्हाला नंतर कळालं आणि हळूहळू तो वणवा पेटत गेला. रेणापूर तालुक्यात जवळजवळ 5 ते 7 रस्ता रोको, मोठी आंदोलनं झाली. त्यामुळे त्या आंदोलनाला सर्व जातीचे आणि धर्माचे लोक सुद्धा त्या आंदोलनात सामील झाले. मुस्लिमांकडून नंतर ते उपोषण सोडण्यात सुद्धा आलं. अशा प्रकारे रेणापूर तालुक्यातून जिल्ह्यातलं पहिलं आंदोलन आम्हाला करावं लागलं. त्याच्यानंतर धनगर आरक्षणाचा आंदोलनाचा विषय होता, त्यावेळेस सुद्धा लातूरला आंदोलन झालं. आणि या दोन्ही आंदोलनाच्या शिष्टमंडळात मला मुख्यमंत्री साहेबांसोबत जाणे, त्यावेळेस मी जिल्हा प्रमुख नव्हतो. आणि ज्यावेळेस जरांगे पाटलांची इथं सभा झाली, शांतता रॅली, पण त्यावेळेस मी माझ्या जिल्ह्यातलं वातावरण सलोख्याचं, सर्व जातींचं राहिलं पाहिजे म्हणून जरांगे पाटलांना आदल्या दिवशी आम्ही इथं रुक्मिणी मंगल कार्यालयात भेटलो.
त्यांनी सुद्धा धनगर आरक्षणाच्या स्टेजवर जाऊन तिथल्या आंदोलकांची समर्थन दिलं, त्यांच्याशी बोलले. लातूर जिल्ह्याचं एक स्टँडर्ड आहे आणि सर्व जाती मिळून मिसळून राहतात, त्यामुळे ते दोन्ही आंदोलनात आम्ही सक्रियपणे सर्व जातीचीच लोक त्याच्यामध्ये सोबत होतो. सर, आत्ताच आपण सांगितलं की लातूर जे काही ग्रामीण जे काही मतदारसंघ आहे त्या ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी आपण इच्छुक आहात. 12 वर्षापासून आपण सर राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि 12 वर्षामध्ये माझ्या माहितीनुसार आपण अद्याप एकही निवडणूक लढलेली नाही. आणि पण आता जे काही आगामी जे काय विधानसभा निवडणूक आहे त्या आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपण इच्छुक आहात. म्हणजे एकही निवडणूक लढले नाही आणि ते डायरेक्ट आता विधानसभेची निवडणूक, आणि तीही विद्यमान जे काही काँग्रेसचे आमदार आहेत धीरज देशमुख यांच्या विरोधामध्ये लढण्याचा आपला मानस आहे. तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला नेमकं काय सांगाल? कारण तुमच्या विरोधामध्ये आमदार धीरज देशमुख आहेत. शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. राजकारणी आमच्या डोक्यात पहिले काही नव्हतं. मग आम्ही शिकलो, परत नोकरी केली बऱ्याच ठिकाणी कन्सल्टंट. मग नंतर समाजकारणात आल्यानंतर मग आमच्या घरचे ग्रामपंचायत निवडणुकीच्या याच्यामुळे त्याच्यात आहेत. पण कधी आमदारकीचा विषय राहिला नाही, कारण की त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे, विलासरावजी देशमुख साहेब होते. त्यामुळे आम्हाला काही गरज वाटायची नाही की आपल्याला राजकारणात जायची काही गरज आहे. पण त्याच्या पश्चात ज्यावेळेस ही लोकनेते गेले त्यावेळेस एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि आमच्यासाठी लढायला कोणी तयार नव्हतं शेतकऱ्यांसाठी, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आणि राजकारणात आलो. मग त्याच्या गेल्या जिल्हा परिषदला सुद्धा आम्ही ट्राय केलं होतं. त्यावेळेस काही पक्षाची तिकीट वेगळे विषय झाले, त्यावेळेस थांबलो. तुम्ही जसं म्हणलात ही पहिलीच निवडणूक असेल, पण आम्हाला लढवायची वेळ आली. आता एक सामान्य शेतकऱ्यांना आता कुठेतरी पाऊल घेणं, कारण की आता लोकनेते संपलेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे लोकनेत्यांची आता मोठी पोकळी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्वतःच हातात ही निवडणूक घेण्याचं ठरवलं. तर लातूर जे काही ग्रामीण विधानसभा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामे करून आपण मतदारसंघाचा कायापालट केला अशा प्रकारचा दावा विद्यमान आमदार धीरज देशमुख करतात. तर याकडे आपण कसे पाहता, काय सांगाल तुम्ही आम्हाला? आता ते दावे जर बघितले, आपण ग्रामीण मध्ये फिरलात का नाही माहित नाही, प्रत्येक गावात जा, रस्त्यांचे प्रचंड हाल आहेत. ऊसाच्या भावाचा प्रश्न आहे. 2 वर्ष अगोदर हार्वेस्टरांनी किती शेतकऱ्यांची लूट केली, 25,000 ते 30,000 40,000 त्यांनी लुटले. आणि आता ऊस सुद्धा त्यांनी 4-4 6-6 महिने नेला नाही. ते म्हणत असतील की 3 कोटी 5 कोटी असे प्रत्येक बॅनर लागले आहेत, पण हे आमदार 365 दिवसापैकी 300 दिवस इथं नसतातच. किंवा त्यात आम्हाला आमच्या स्थानिक लोकात मिसळणारा एक लोकप्रतिनिधी पाहिजे. आमचा विरोध काय त्या एका व्यक्तीशी नाही, आमचा विरोध आहे, आमचं भांडण इथल्या विकासाचे, आमच्या दरिद्रीपणाशी. आम्हाला कोविडमध्ये आम्हाला इथे आमदार दिसले नाहीत. इतकी कोविडमध्ये प्रचंड लोक मेली, त्याच्यामध्ये कुठं होते आमदार? कोणी सुद्धा त्यावेळेस फिरकलं नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांचा फिरकला नाही. पीक विम्याचा विषय असताना कुठं होते? दुष्काळाचा विषय असताना कुठं होते? ज्यावेळेस कर्ज वसुलीस गंभीर दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाला आणि सक्त वसुलीसाठी बंदी होती, माझ्याकडे लेटर आहे त्याच्यामध्ये की आम्हाला त्याच्या GR मध्ये सुद्धा की तुम्हाला शेतकऱ्यांची वसुली करता येणार नाही. त्यावेळेस इथली DCC बँक शेतकऱ्यांची व्याजासकट वसुली करत होती. त्याच्या अगोदर थोडस व्याज घ्यायचे, मुद्दल राहू द्यायचे. त्यावेळेस मुद्दल आणि व्याज शेतकऱ्यांनी सावकाराकडून पैसे घेऊन यांचं आता मुद्दल आणि व्याज भरावं. कधी ज्यावेळेस तुम्हाला बंदी असताना देखील, मग हे दुष्काळात शेतकऱ्याला अडचणीत असताना सुद्धा तुम्ही वसुली केली. असे अनेक प्रश्न आहेत. आणि विकास बघायला झालं तर अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत, शेत रस्त्याचे प्रश्न आहेत. अजून आमच्या याला MIDC नाहीये, रेणापूरला नाहीये, मुरुडला नाही. आज सुद्धा आमची पोरं पुणे मुंबईला जातात. आमच्याकडे सोयाबीनचं संशोधन केंद्र पाहिजे, आमची मागणी होती. इथं प्रस्ताव पाठवला गेला नाही. म्हणजे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांनी मतदारसंघात कामे केली नाहीत, तुम्हाला असं म्हणायचं? आणि त्यांनी कामं केलं. आमचे जे प्रश्न आहेत, जर इलाज एका पायाला दुखणं एका पायाला जर होत असेल, मग काही गुत्तेदाराचे जर करायचे असतील तर ती कामं केली असतील आकडेवारीनुसार. पण आज सुद्धा प्रचंड जिल्हा परिषद शाळेंची दुरावस्था आहे. लातूरला जिल्हा रुग्णालय नाही साहेब. वैद्यकीय मंत्री होते साहेब, इथं जिल्हा रुग्णालयासाठी लातूरकर परेशान आहेत. कोविड सारखी परिस्थिती असताना त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही काही उपाययोजना करत नाहीत. मग हे प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नाहीत तर आपण त्यांना नावं ठेवत बसण्यापेक्षा आपणच काम करू. सर, आगामी जे काही विधानसभा निवडणूक आहे त्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट मिळालं तर ती जी काही निवडणूक आहे ते नेमकं तुम्ही कोणत्या प्रश्नावर सचिन दाने सर ती निवडणूक लढवतील? सर्वात प्रश्न आहे आमचा शेत रस्त्याचा.
जिथं जिथं आमच्या विधानसभा मतदारसंघातील प्रचंड शेतकऱ्याची भांडणं आहे, तर सर्व शेत रस्त्याचं सर्वप्रथम काम केलं जाईल, शिक्षणावर काम केलं जाईल, आरोग्यावर काम केलं जाईल, हे जे गावाला जोडणारी रस्ते आहेत त्याच्यावर काम केलं जाईल. आमच्या इथं गव्हर्नमेंट ITI कॉलेज नाहीये, आम्हाला इथे एक IIT IIM पाहिजे लातूरला. आज शिक्षणासाठी लातूर ओळखलं जातं, तर इथलं येणाऱ्या काळामध्ये IIT IIM येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय ते आहेत. प्रत्येक गावागावात तालीम आणि क्रीडांगणाची प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे या ग्रामीण भागातल्या तरुण मुलांमध्ये. त्यांना जर खेळामध्ये काही जर चांगला प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, काय वाईट आहे? MIDC नाहीये, मुरुडला MIDC नाहीये, रेणापूरला MIDC नाही. आमची पोरं शिकून सुद्धा पुणे मुंबईला जातात. मग इथं MIDC का करत नाहीत? सोयाबीन हरभरा आमचं इथलं मुख्य पीक आहे. इथं एक सोयाबीनचं संशोधन केंद्रासाठी आम्ही 5-7 वर्ष भांडलोत आणि ते संशोधन केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात गेलं. मग ही पण आमचे नामुष्कीच आहे ना. जिथं पीक, उद्या लातूर ही सोयाबीनचा हब असताना आपल्या इथं संशोधन केंद्र नाही. असे अनेक प्रश्न आहेत, शिक्षणाबद्दल आहेत, उद्योगाबद्दल आहेत. पाणी आणणार होते, अजून पाणी आलं नाही लातूरला. शांघाई होणार होती, अजून काय शांघाई झाली? तुम्ही जर गेलात आता एअरपोर्टच्या रोडला, तो रस्ता बघा कसा हालत आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते, आम्ही गेलो, तिथं एखादी आडलेली बाई असेल तर प्रेग्नंट तिथंच डिलिव्हरी होईल, एवढी प्रचंड रस्त्यांची अवस्था खराब आहे. एवढे कोटी रुपये गेले कुठं? तर ह्याच्यासाठी आमच्या लातूरचं स्टँडर्ड आहे, ठीक आहे, पण ह्या प्रश्नावर यांना कितीदा नाव ठेवण्यापेक्षा ही विषय हातात घेऊन आमचा सामना, आमचं भांडण ही आमच्या या दरिद्रीपणाशी आहे, आमच्या या प्रश्नांशी आहे. आम्ही ते भांडू आणि ते स्वतः सोडण्यासाठी आता शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी हातात निवडणूक घ्यायचं ठरवलं. आगामी विधानसभा निवडणुकीत जे काही ग्रामीण जे काही मतदारसंघ आहे, या मतदारसंघामधून सचिन दाने हे आमदार म्हणून निवडून आले, तर मतदारांना नेमकं काय मिळणार? कोणत्या कामाला आपण प्राधान्य देणार? ते आता जर सांगितलं, शेत रस्त्याचा मुख्य प्रश्न आहे, शिक्षणाला आणि प्रत्येक गावामध्ये तालीम असणार. आणि आमच्या दोन्ही लातूर तालुका आणि रेणापूर तालुक्यामध्ये MIDCचा जो विषय आहे, रोजगाराचा जो विषय आहे, पोरं जी शिकलेली असताना रोजगार देण्यासाठी तिथे चांगले कारखाने, उद्योग यावेत, त्यासाठी MIDC आणि चांगली दर्जेदार शिक्षण संस्था या लातूरमध्ये याव्यात. मग त्या ग्रामीण मध्ये आल्या तरी काही हरकत नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तुम्ही आम्हाला काय सांगाल? त्यांच्या नेतृत्वाकडे आपण कसे पाहता, काय सांगाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे प्रचंड ऊर्जा स्त्रोत. ते कधी झोपतात आम्हाला माहित नाही. 17, 15, 18 तास तर ते काम करतात. आमची भेट होत असताना कधी आम्हाला रात्री 1-2 वाजता सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एवढा काम करणारा, आता जर बघितलं तुम्ही महायुतीमध्ये अजितदादा आहेत, ते सकाळी उठायचे, पण आमचे मुख्यमंत्री झोपतच नाही सकाळपर्यंत. त्यामुळे एवढा धडाडीचं काम करणारा आणि एका शेतकऱ्याचा मुलगा. कालच परवा मी वडार समाजाचा एक प्रश्न तिथं मांडत होतो वरी, तर वडार समाजाच्या नवी मुंबईतल्या लोकांनी सांगितलं की एकनाथ शिंदे किसन नगरला वडार समाजासोबत खडी फोडायला सुद्धा काही दिवस काम केलं. आमची 80% भाषा एकनाथ शिंदेला येते. त्यामुळे तुम्ही जे सांगताय त्यापेक्षा एकनाथ शिंदे आमचे व्यथा चांगल्या समजतात. तर एवढ्या कष्टातून आलेला एक शेतकऱ्याचा मुलगा आज जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होते, तर येणाऱ्या काळामध्ये आणि एवढी आंदोलनं जी होत आहेत ते काहीतरी प्रश्न सोडवतात. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राची जनता त्यांच्या सोबत, आणि एवढा धडाडीचा चांगला पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनाच करण्यासाठीच लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभेचे 2 आमदारांची ताकद आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत उभा करणार. सर, आपल्या आवडीचा राजकीय नेता कोण? माझ्या आवडीचा राजकीय नेता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. सर, आता आपण जे काही लातूर जे काही ग्रामीण जे काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघासाठी इच्छुक आहात, आणि आपण जोरदार मोर्चेबांधणी पण केलेली आहे. मागील अनेक दिवसापासून आपण कामाला पण लागलेले आहे. काय वाटतं तुम्हाला की हा मतदारसंघ महायुतीमध्ये तुम्हाला सुटेल, शहर आणि ग्रामीण? आणि हा जो काही तुम्ही ज्या मतदारसंघातून इच्छुक आहात त्या मतदारसंघातून तुम्हाला पक्षसृष्टी तिकीट देईल, काय वाटतं तुम्हाला नेमकं? नाही, जर तुम्ही 1 महिना बघितलं, आमच्या पक्षाकडून इथे 1.5 महिना झाले एक टीम काम करते. सर्वेज आहेत, पक्षाची व्यूहरचना आहे, स्ट्रॅटेजी आहे, आमची वॉर रूम इथे तयार होते. आणि त्याच्यानंतर आम्ही आढावा बैठका घेतल्या. त्या आढावा बैठकातून सर्व कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी एकमुखानं हे मतदारसंघ लढवण्यासाठी, पण त्यानुसार आम्ही शिवसेना पक्षाकडे गेलो. काल परवा मी आमचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांची अधिकृतरित्या हा अहवाल आणि मागणी पत्र त्यांच्याकडे दिलं. आणि आज त्याच्यानंतर शिवसेना पक्षाकडून इथे एक निरीक्षक, आज निरीक्षकांची सुद्धा पत्रकार परिषद झाली. लातूर शहर आणि ग्रामीण ही शिवसेनाच लढवणार, कारण की गेल्या वेळेस तिथं शिवसेनेच्या हक्काची जागा आहे ग्रामीण, तर शहर सुद्धा एकेकाळी शिवसेनेने लढलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमचे महायुतीतलेच आहेत
ते सातत्याने तिथे पराभूत होत आहेत. तर तिथं महायुतीमध्ये ते चालतं की तुम्ही शिवसेनेला जरी दिलं तर भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातला कार्यकर्ता सुद्धा आमच्यासोबत तेवढेच खंबीर आणि ज्येष्ठ नेते सुद्धा अनुकूल आहेत, असं आज आम्हाला आमच्या आजच्या बैठकीत कळालं. त्यामुळे शिवसेनेला उमेदवारी तर मिळणारच आणि शिवसेना ही आमदारकी खेचून आणणार. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मागल्या जे आमदार आहेत त्यातलं एक लातूर जिल्ह्याचं ग्रामीण नक्की असणार. सर, क्रीडा क्षेत्र जे काही आहे त्या क्रीडा क्षेत्राबद्दल पण तुम्हाला फार मोठा आकर्षण आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? मी मुळात कुस्ती परिवारातील आहे. माझे आजोबा वडील कुस्ती खेळायचे, माझे भाऊ, मी सुद्धा थोडं लहानपणी 4वी-5वी पर्यंत. आणि स्वतः मी एक राष्ट्रीय मोटरसायकल रेसिंगचा पण खेळाडू आहे. माझे 2 नंबरचे भाऊ बॉक्सिंग मध्ये. मग खेळ हा ग्रामीण भागात कुस्ती जास्त चालते, त्यामुळे खेडेगावामध्ये इतकं टॅलेंट आहे पण इथं प्लॅटफॉर्म नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. तर आपल्याला स्पोर्ट्स कोटातून बरेच मुलं जॉबला लागले दिसतील. आम्ही आता दरवर्षी कुस्ती स्पर्धा आयोजित करतो 2013 पासून. त्यातली बरीच मुलं मिलिटरीमध्ये आहेत, आज पोलीसमध्ये गेलेली आहेत. आणि त्यामुळे आम्हाला हे खेळाचे ग्लॅमर ह्या ग्रामीण भागामध्ये तयार करायचं. त्यामध्ये थोडं का नाही 1% तरी आम्ही ते यशस्वी झालो. पण प्रशासकीय जर त्यासोबत जर साथ असेल, त्यामुळेच ही आमदारकी लढवण्याचा विचार त्यासाठीच आहे. यांना इन्फ्रास्ट्रक्चर जर दिलं तर नक्कीच शेतकऱ्यांची मुलं, शेतमजुराची कष्टकऱ्याची मुलं सुद्धा भारताचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर, कारण काकासाहेब पवार आपल्या लातूर जिल्ह्याचे आहेत, आमच्या रणधुंजर कुस्ती स्पर्धेचे हरिश्चंद्र मामा बिराजदार जे आहेत, एवढी मोठी मोठी माणसं आपल्याकडे असताना आपण कशासाठी कमी मध्ये. तर त्यामुळं मला वाटतं की येणाऱ्या काळात ग्रामीण भागातली मुलं लातूरच नाही तर महाराष्ट्राचं, देशाचं नाव सुद्धा करतील, पण त्यांना चांगल्या सुविधा देणं गरजेचं आहे. या कुस्तीच्या अनुषंगाने मला असा प्रश्न विचारायचा आहे की जे काही ग्रामीण जे काही विधानसभा मतदारसंघ आहे, त्या ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये समजा आगामी निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार धीरज देशमुख आणि शिवसेनेचे सचिन दाने यांच्यामध्ये जर राजकीय कुस्ती झाली तर ती राजकीय कुस्ती कशी राहील? आमचे जसं मगाशी म्हणलं, आम्ही कोण उमेदवार आहे समोर हे बघणार नाही, कारण की पक्षाकडून काँग्रेसकडून सुद्धा अजून काही त्यांचं नाव डिक्लेअर झालं नाही. तर जो कोणी उमेदवार असेल तर आमची लढाई जसं आमच्या बेरोजगारीशी आहे, खराब रस्त्यांशी आहे, आमची लढाई इथल्या फालतू आरोग्य सेवेशी आहे, तर हे प्रश्नाशी आमची लढाई आहे. त्यामुळे उमेदवार कोणी जरी असला तरी शिवसेना नक्कीच समोरच्या उमेदवाराला चितपट करणार. एवढे डाव प्रतिडाव शिवसेनेकडे आहेत, आमच्याकडे त्याची योग्य व्यूहरचना आहे. आणि आमच्या पाठीमागे आता नामदार एकनाथजी शिंदे साहेबांसारखा एक खंबीर नेता आमच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक बाजी लावून ही निवडणूक ताकदीने लढणार आणि जिंकणार. सर, आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन दाने नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करणार? आव्हान हेच आहे की आता इतके दिवस शिवसेनेने जर तुम्ही ग्रामीण मतदारसंघ मुंडे साहेबांच्या टायमाला सुद्धा शिवसैनिक त्यांच्यासोबत उभा राहिला. आज महायुतीतील प्रत्येक घटकाला आमची विनंती आहे की शिवसेनेनं आतापर्यंत महायुतीचा धर्म पाळलेला आहे, यावेळेस तुम्ही शिवसेनेला साथ द्या. आणि इथल्या तमाम जनतेला, लातूर शहर विधानसभा असेल, लातूर ग्रामीण विधानसभा असेल, शिवसेनेला एकदा साथ देऊन बघा. शिवसेना नक्कीच आपल्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरेल. आता आमचं इथं मध्यवर्ती कार्यालय सुद्धा लवकरच लातूरमध्ये होणार आहे. तर वैद्यकीय सेवा असतील, योजनांच्या सेवा असतील, मुलांचे ऍडमिशन आहेत, शेतकऱ्यांची प्रश्न आहेत, याच्यावर शिवसेनेला एकदा संधी द्यावी. आणि प्रत्येकाला आता या जनतेने संधी दिलेली आहे. लातूरची जनता हुशार आहे, प्रगल्भ विचारांची आहे. आणि मला विश्वास आहे की नक्कीच यावेळेस लातूर ग्रामीण आणि लातूर शहरासाठी इथली जनता विचार करेल आणि शिवसेनेला ती संधी देईल. माझं आव्हान एवढंच आहे तरुणांना, महिलांना. आता लाडकी बहिणीच्या माध्यमातून अनेक महिला आमच्या सोबत जुडलेल्या आहेत, अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेमधून अनेक जण लागलेले आहेत. योजना दूत म्हणून अनेक मुलं बेरोजगार होती, त्यांना 6,000, 10,000, 12,000 रुपये स्टायपेंड मिळत आहे. असे अनेक चांगले चांगले, आता जर 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांच्या लाईट बिलाचं. तर मला वाटतं की हे सगळ्या योजना आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ, त्यांचा आशीर्वाद मागू. शेवटी मायबाप जनता आहे, जनता जो आदेश देईल तो मान्य असेलच. पण आम्हाला एकदा एक चांगलं काम करायची संधी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जनतेने, नागरिकांनी, शेतकऱ्यांनी द्यावी. नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपली जी काही भावी राजकीय वाटचाल आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.